नमस्कार रामकृष्ण हरी मंडळी. आज आपण माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी, ज्याला रथ सप्तमी असे म्हणतात, त्याची एक पवित्र आणि रोचक कथा ऐकणार आहोत. हिंदू धर्मात रथ सप्तमीचा दिवस सूर्यदेवाला अर्पण केलेला एक महत्त्वपूर्ण सण आहे. या दिवशी सूर्यनारायण आपल्या सप्त घोड्यांच्या रथावर आरूढ होतो आणि उत्तरेकडे मार्गक्रमण सुरू करतो असे मानले जाते. त्यामुळे हिवाळ्याच्या अंतानंतर वसंत ऋतूची चाहूल लागते. निसर्गात नवीन ऊर्जा संचारते आणि शेतकरी नव्या हंगामाची सुरुवात करतात. रथ सप्तमीला सूर्यदेवाचा जन्मोत्सव, सूर्यजयंती म्हणूनही साजरा करतात. या दिवशी सूर्योपासना केल्याने आरोग्य, संपत्ती आणि उत्तम आयुष्य लाभते अशी श्रद्धा आहे. श्रद्धाळू भक्त पहाटे पवित्र स्नान करून सूर्याला अर्घ्य अर्पण करतात, आदित्य हृदय स्तोत्र पठण करतात आणि सूर्य नमस्कारांच्या माध्यमातून भास्कराची पूजा करतात. पुराण ग्रंथ देखील या दिवसाचे महात्म्य वर्णन करतात. स्कंद पुराणात सांगितले आहे की माघ शुक्ल सप्तमीला सूर्यदेव प्रथमच आपल्या सप्ताश्वांच्या रथावर आरूढ झाले आणि त्या दिवशीच्या उपासनेने भक्तांना अकाल मृत्यूपासून संरक्षण मिळते. भविष्योत्तर पुराणानुसार या दिवशी उपवास व सूर्यपूजा केल्याने सर्व पापांचे क्षालन होऊन भक्तांना आरोग्य, आयुष्य आणि समृद्धी प्राप्त होते. मंडळी, ही कथा ऐकल्यावर आपल्याला रथ सप्तमी व्रताचे अद्भुत फळ आणि महत्त्व उमजेल. त्यामुळे कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. शेवटपर्यंत ऐकल्यावरच या प्रसंगातून मिळणारा संदेश आणि सूर्यभक्तीचे शक्तिमत्व आपल्याला जाणवेल. चला तर मग सुरू करूया आजची पारंपरिक भक्तिमय कथा, रथ सप्तमीची कथा. प्राचीन काळी कंबोज नावाच्या राज्यात यशवर्मा नावाचा एक धर्मपरायण आणि उदार राजा राज्य करत होता. प्रजेवर अपार प्रेम करणारा न्यायप्रिय शासक म्हणून त्याची ख्याती होती. तो नेहमी धर्मपालन व लोककल्याणासाठी यज्ञ, दानधर्म इत्यादी आचरत असे. परंतु इतका गुणी असूनही त्या राजाच्या मनात एक खोल दुःख होते. त्याला संतती नव्हती. राज्याला पुढे नेणारा वारस नसल्यामुळे राजा आणि राणी दोघेही फार अस्वस्थ असायचे. अपत्य प्राप्तीच्या आशेनं राजानं अनेक यज्ञ आणि देवदेवतांची पूजा करून पाहिली. राणीनेही नवस व प्रार्थना केल्या, पण वर्षानुवर्षे काहीच फलित झाले नव्हते. राजदरबारात येणाऱ्या ऋषी महंतांनाही राजा संतती प्राप्तीचा उपाय विचारत असे, पण कुठेही समाधान मिळत नव्हते. दरम्यान राजाच्या राज्यात एक परमज्ञानी तपस्वी महर्षी भ्रमण करत असल्याचे त्याला कळले. राजाने तातडीने त्यांना आपल्या राजवाड्यात आदरपूर्वक आमंत्रित केले. महर्षींना सुवर्णासनावर बसवून राजा यशवर्माने विनम्रतेने त्यांच्या चरणांना स्पर्श करून प्रणाम केला आणि त्यांच्यापुढे आपली व्यथा मांडू लागला. राजा यशवर्मा म्हणाला, हे गुरुवर, माझ्याकडे सर्व वैभव असूनही माझे हृदय व्याकुळ आहे. अनेक वर्ष झाली मला संतती सुख लाभलेलं नाही. राणी आणि माझे जीवन अपूर्ण वाटते आहे. आपण त्रिकालज्ञानी ऋषी आहात. कृपया माझ्या या समस्येचे निरसन करण्याचा काही मार्ग असल्यास सांगावा. महर्षींनी काही क्षण ध्यान धरून राजाचे दुःख ऐकून घेतले आणि संयत आवाजात ते म्हणाले, राजन, तू पूर्वजन्मी काही कर्म केले होते, ज्यामुळे तुला संततीचा सुख लाभत नाही आहे. पण चिंता करू नकोस, तुझ्या दुःखाचा नाश करण्याचा उपाय निश्चितच आहे. राजाने आशेने विचारले, महाराज, कृपा करून तो उपाय सांगावा. महर्षी म्हणाले, सूर्यदेवाची उपासना केल्याने तुझे भाग्य बदलू शकते. लवकरच माघ शुक्ल पक्षातील सप्तमी आला आहे. त्या दिवशी तू सूर्यनारायणाचा उपवास आणि पूजा कर. राजाला थोडे आश्चर्य वाटले. तो म्हणाला, सूर्यनारायणाची पूजा? गुरुवर, मी कोणत्याही देवतेची उपासना करायला तयार आहे, पण सूर्य उपासनेचे विशेष महत्त्व काय आहे? महर्षी स्मित हास्य करून समजावणीच्या सुरात म्हणाले, बाळ, सूर्यदेव हे प्रत्यक्ष जीवनदायी देवता आहेत, आरोग्य आणि जीवनशक्तीचे अधिष्ठाता. माघ महिन्याच्या शुक्ल सप्तमीला सूर्यदेव विशेष प्रसन्न होतात. शास्त्रात सांगितले आहे की ज्या दिवशी सूर्यदेव रथावर आरूढ झाले त्या दिवसाच्या व्रताने भक्तांचे पूर्वसंचित पाप नष्ट होतात आणि मनोकामना पूर्ण होते.
तू श्रद्धेने रथसप्तमीचा उपवास आणि सूर्यपूजा केलीस तर नक्कीच सूर्यनारायण तुझ्यावर कृपा करतील. राजा म्हणाला, महाराज, निश्चितच मी ह्या व्रताचे पालन मनोभावे करीन. सूर्यदेव मला पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद देतील अशी मला पूर्ण श्रद्धा आहे. महर्षींनी प्रसन्न होऊन आपल्या करकमलांनी राजाच्या डोक्यावर आशीर्वाद दिला. सूर्यदेव, तुझी मनोकामना पूर्ण करो. राजा आणि राणीने पुन्हा महर्षींचे चरण धरून वंदन केले. महर्षींनी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि काही काळाने राजवाड्यातून पुढील प्रवासासाठी प्रस्थान केले. राजा यशवर्माने त्या दिवसापासून रथ सप्तमीच्या तयारीला लागला. राणीला देखील आता आशेचा किरण दिसल्यामुळे तिचे मुख प्रसन्न झाले. राजवाड्यातील पुरोहित आणि सेवक वर्गाला सूचना देण्यात आल्या की येणाऱ्या रथ सप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाची भव्य पूजा आणि उपवास आयोजित केले जाईल. अखेर तो पवित्र दिवस उजागला. रथ सप्तमीची पहाट होताच राजा आणि राणी दोघेही उत्साहाने जागे झाले. अजून आकाश काळोखाने भरलेले होते, मात्र पूर्व दिशेला मंद लालसर प्रभा दिसू लागली होती. ते दोघे राजवाड्याजवळील पवित्र नदीकाठी स्नानासाठी गेले. दिवसभराचे व्रत पाळायचे असल्याने त्यांनी मनोमन सूर्यदेवाचे स्मरण करत संकल्प केला. थंड पाण्याच्या प्रवाहात राजा राणी आदराने उतरले. श्रद्धेने अंगावर गंगाजल आणि पवित्र जल झोकून घेऊ लागले. राजाने शास्त्रानुसार रुईच्या 7 पानांसह स्नान केले. 1 पान डोक्यावर, 2 खांद्यांवर, 2 गुडघ्यांवर आणि 2 पायांवर ठेवून मंत्रोच्चारात पवित्र स्नान पूर्ण केले. राणीनेही तसेच स्नान करून घेतले. मंत्र आणि प्रार्थनांनी नदी किनारा त्या पहाटे पवित्र मंत्रघोषाने निनादू लागला. स्नानानंतर राजा शुभ्र वस्त्र परिधान करून सूर्याच्या उदयाची वाट पाहू लागला. त्यांनी नदीकाठीच तांब्याच्या कलशात स्वच्छ जल, लाल कमळाची फुले आणि थोडा अक्षत भरून ठेवला होता. पूर्वेच्या दिशेला त्यांनी आसन घालून सूर्यदेवाच्या आगमनाची प्रतीक्षा केली. पाहता पाहता पूर्व आकाशात सोनेरी केशरी छटा पसरल्या आणि सूर्यदेव उदय पावणार हे संकेत मिळाले. सूर्याची पहिली किरणे दर्शन देताच राजा आणि राणीने दोघांनीही हातात जल घेतले आणि उदयोन्मुख सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केले. ओम सूर्याय नमः असा मंत्रोच्चार करत त्यांनी पाण्याच्या धारांनी त्या तेजस्वी सूर्यबिंबाला अभिषेक केला. शुभ्र जलाचे तुषार सूर्यदेवाच्या प्रतिमेवर उरताच राजाच्या हृदयात अपूर्व भावनांचे भरते आले. राजाने आदित्य हृदय स्तोत्राचे मनोभावे पठन केले. सूर्यदेवाच्या 12 नावांचा जप करू लागला. राणीनेही सूर्यदेवाला नमस्कार करून त्यांच्या स्तुतीचे श्लोक म्हणायला सुरुवात केली. त्या दिवशी राजा यशवर्माने कठोर उपवास ठेवला होता. अन्नाचा कणही ग्रहण करायचा नाही असा संकल्प होता. दुपारपर्यंत राजवाड्यात सूर्यनारायणाची महापूजा संपन्न झाली. पुरोहितांनी हवन करून यज्ञातील पवित्र अग्नी प्रज्वलित केला. राजा आणि राणीने प्रभाकराची आरती उतारली. त्यानंतर ब्राह्मण भोजन आयोजित करून राजा स्वतः विडा व सुगंधी तेल यांनी ब्राह्मणांचे पादप्रक्षालन केले. गरीब व गरजू जनतेमध्ये अन्न वस्त्रांचे दान केले गेले. राजवाड्याच्या प्रवेशद्वाराशी सुगंधी फुलांचे तोरण लावले होते आणि परिसरात सूर्यदेवाच्या रथासारखी रांगोळी काढण्यात आली होती. संपूर्ण दिवस राजदरबारात भक्तिमय वातावरण पसरले होते. राजा यशवर्मा सतत सूर्यदेवाचे स्मरण करीत होता. त्याच्या मनात एकाच गोष्टीसाठी प्रार्थना चालली होती. हे दिवाकर, आमच्या जीवनातील अंधार दूर करून आम्हाला एक तेजस्वी पुत्राची प्राप्ती होऊ दे. राणीचेही मन त्या एकाच इच्छेवर केंद्रित झाले होते. सायंकाळी सूर्यास्तानंतर राजा आणि राणीने प्रदोषकाळी सूर्यदेवाला अंतिम नमस्कार केला. दिवसभराचा उपवास पूर्ण करताना त्यांनी भगवान सूर्यनारायणाचे मनोमन आभार मानले. त्या रात्री थकून गेलेल्या राजा राणीने निश्चित मनाने विश्रांती घेतली. त्या रात्री एक अद्भुत घटना घडली. राजाला झोपेमध्ये एक तेजस्वी स्वप्न पडले.
त्याने पाहिले की नभोमंडळातून असंख्य किरणांचा वर्षाव होत आहे आणि त्या तेजोमय प्रकाशातून सूर्यदेव प्रकट होत आहेत. भगवान सूर्यनारायणांनी प्रसन्न हास्य करत राजाकडे पाहिले आणि आशीर्वादाचा हात वर केला. राजन, तू मनापासून मला शरण आला आहेस. तुझी मनोकामना निश्चित पूर्ण होईल. तुला लवकरच एक सुपुत्र जन्माला येईल, असा दिव्य संदेश सूर्यदेवाने त्या स्वप्नात दिला. सकाळी उठताच राजा यशवर्माने आनंदाने राणीला आपले स्वप्न सांगितले. हे ऐकून राणीच्या डोळ्यात सुखाचे अश्रू तरळले. तिने सूर्यदेवाचे पुन्हा पुन्हा आभार मानले. दोघांच्या मनातून एक नवाच आत्मविश्वास निर्माण झाला. दैवयोगाने काही महिन्यातच राजमहालात सुखद घटना घडली. राणी गर्भवती असल्याचे वृत्त वैद्यांनी दिले. राजा यशवर्माचा आनंद गगनात मावेना. सूर्यदेवाच्या कृपेने आपल्याला वंशज मिळणार ही भावना मनात दृढ होत गेली. ठराविक कालावधीनंतर राणीने एक सुंदर तेजस्वी पुत्राला जन्म दिला. राजा आणि राणीच्या आनंदाला पारावर उरला नाही. ज्याची वर्षानुवर्षे त्यांनी अपेक्षा केली होती, तो भाग्याचा सूर्य त्यांच्या आयुष्यात उगवला होता. राजकुमाराची रोषणाई पाहून यशवर्मा राजा अक्षरशः हरखून गेला. राजवाडा आनंदोत्सवाने गजबजून गेला. सर्वत्र जल्लोष सुरू झाला. प्रजाजनांनीही आपल्या लाडक्या राजकुमाराच्या जन्माचे उत्सव साजरे केले. राजाने दरबारात, सभामंडपात भव्य सोहळा भरवला. राज्यभरात मिष्टान्न वाटप केले गेले. कंबोज राज्यात सूर्यदेवाच्या जयघोषाने आसमंत दुमदुमू लागला. काळ गेली तशी राजकुमार वाढू लागला. बालपणी ज्या राजकुमाराला साऱ्या राज्याने लाडावले होते, तो आता तरुण होत आला. त्याच्यात लहानपणापासूनच विलक्षण बुद्धिमत्ता आणि सौम्य स्वभाव दिसून येत होते. राजा यशवर्माने त्याला युद्धकला, शास्त्रविद्या सर्व शिक्षण दिले. प्रजा देखील तरुण राजपुत्राला पाहून सुखावायची. सर्व काही उत्तम चालले होते. परंतु नियतीला जणू काही दुसरेच मान्य होते. एके वर्षी अचानक राजकुमार गंभीर आजारी पडला. सुरुवातीला किरकोळ ताप आहे असे वाटून कोणी फारसे लक्ष दिले नाही. परंतु काही दिवसातच ताप वाढू लागला आणि राजपुत्राची अवस्था खालावू लागली. राजवैद्यांनी प्रसंगावधान राखून त्वरित उपचार सुरू केले. विविध औषधे, काढे दिले, मंत्रतंत्र करून पाहिले, पण राजकुमाराच्या आजारावर काहीच फरक पडत नव्हता. दिवसेंदिवस रोग अत्यंत बळावू लागला. दूरदूरच्या प्रदेशातील वैद्य आणि हकीम यांना देखील बोलावण्यात आले, पण कोणत्याही उपचाराने गुण येईना. काही दिवसातच राजकुमार अंथरुणाला खिळून राहिला. अशक्तपणामुळे तो उठून बसू सुद्धा शकत नव्हता. त्याला उच्च तापाने ग्रासले होते. तोंडाने काहीही अन्नपाणी जाणे बंद झाले. राजकुमाराचे कांतिमान शरीर आता कृश आणि निस्तेज दिसू लागले. राजदरबारात चिंतेचे वातावरण पसरले. राजा यशवर्माच्या मनावर दुःखाचा डोंगर कोसळला. ज्याच्या जन्मासाठी त्याने इतके प्रयत्न केले, तोच मुलगा आपल्या डोळ्यांसमोर यातना भोगतो आहे हे पाहून राजा अस्वस्थ झाला. राजमहिषी तर आपल्या मुलाच्या दुःखाने अक्षरशः कोलमडून गेली होती. दिवस रात्र ती देवांची आर्त प्रार्थना करून आपल्या मुलासाठी जगण्याची भीक मागत होती. हे देव, माझ्या लेकराला वाचवा, त्याला माझ्या पुढे निरोगी आयुष्य द्या, असे म्हणत राणी रडून थकून जात होती. तिने अनेक नवस, उपवास करून पाहिले, पण राजकुमाराची प्रकृती सुधारत नव्हती. राजा यशवर्माही पूर्णपणे हतबल झाला. असहाय्यपणे दिवस मागे सरकत होते आणि राजकुमार मृत्यूच्या दाराशी जाऊन पोहोचला होता असे वाटत होते. या कठीण काळात राजाच्या आठवणीत एकच आशेचा किरण होता, तो म्हणजे त्या दिव्य महर्षींचे पूर्वीचे मार्गदर्शन. सूर्योपासना हा शब्द त्याच्या मनात पुन्हा पुन्हा येऊ लागला. राजाने आपल्या सेवकांना आज्ञा दिली की जेथे जेथे शक्य असेल तेथे त्या महर्षींचा शोध घ्यावा आणि त्यांना राजवाड्यात घेऊन यावे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे जणू काही अदृश्य शक्तीच्या मार्गदर्शनाने काही दिवसातच ते तपस्वी महात्मा पुन्हा कंबोज राज्यात अवतरले. त्यांना पाहताच राजा यशवर्मा भरधाव त्यांच्या समोर गेला. यावेळी राजाच्या डोळ्यात आनंदाची चमक नव्हती, तर अश्रुधारा लोटत होत्या.
त्याने व्याकुळ होऊन महर्षींना वंदन केले आणि व्यथित स्वरात म्हणाला, गुरुदेव, संकटाने मला पुन्हा एकदा आपल्या शरण येण्यास भाग पाडले आहे. महर्षी प्रसन्न पण गंभीर स्वरात म्हणाले, राजन, कालपर्यंत सर्व काही ठीक होते. मग असा कोणता संकटकाळ आला की तुझे मुख विषण्ण दिसते आहे? राजा दीनवाणेपणाने म्हणाला, स्वामी, ज्या सूर्यदेवाच्या कृपेने मला मुलगा झाला, तोच मुलगा आज मृत्यूशय्येवर आहे. कोणतेही औषध, कोणताही उपचार त्याला बरा करू शकलेला नाही. आमचे सर्व प्रयत्न थकलेत. आता आपल्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग दिसत नाही. माझ्या मुलाला वाचवण्याचा काही उपाय असल्यास कृपा करून सांगावा. महर्षींनी डोळे मिटून काही वेळ ध्यान केले. त्यांनी अंतर्ज्ञानाने राजपुत्राच्या व्याधीचे कारण जाणले. डोळे उघडून त्यांनी राजाकडे पाहिले. राजन, निराश होऊ नकोस, ते म्हणाले. तुझ्या पुत्राची ही परिस्थिती त्याच्या पूर्वजन्मीच्या काही कर्माचे फल आहे, पण त्याचा उपायही नियतीने ठरवला आहे. राजा व्याकुळ स्वरात म्हणाला, गुरुवर, मला काहीच सुचत नाहीये. कृपा करून मार्ग स्पष्ट करून सांगावा. महर्षी हळू आवाजात समजावत म्हणाले, ज्या सूर्यनारायणाने तुला पुत्रप्राप्ती दिली, त्याच सूर्यदेवाची शरण जाण्यातच तुझ्या समस्याचे उत्तर आहे. उद्याच माघ शुद्ध सप्तमी, रथ सप्तमी उगवते आहे. उद्या तू आपल्या पुत्राच्या आरोग्यासाठी पुन्हा एकदा सूर्योपासना कर आणि रथ सप्तमीचे व्रत पार. राजाने डोळ्यात आशा घेत विचारले, स्वामी, मी प्रथम आपल्यासमोर देखील सूर्यपूजा केली होती, पण तरी माझ्या मुलाची प्रकृती खालावली. आता मी काय वेगळे करू? महर्षी पवित्र तेजाने उद्गारले, राजन, पूर्वी तू आपल्या सुखासाठी सूर्यदेवाची आराधना केली होतीस. आता पुत्राच्या प्राणासाठी कर. भविष्य पुराणात सांगितले गेले आहे की रथ सप्तमीच्या दिवशी भक्तिपूर्वक उपवास करून सूर्याची आराधना केल्यास सर्व पाप आणि रोग नष्ट होतात. स्कंद पुराणातही उल्लेख आहे की या दिवसाची पूजा अकाल मृत्यू टाळते आणि आरोग्य व दीर्घायुष्य प्रदान करते. सूर्यदेव स्वतः आरोग्याचे देव आहेत. त्यांच्या किरणात अमृताचे गुण आहेत. तू उद्या पूर्ण श्रद्धेने व्रत करत पूजा करशील तर नक्कीच भगवान भास्कर तुमच्या पुत्राचे रक्षण करतील. राजाच्या चेहऱ्यावर आशेचे नवीन तेज पसरले. गुरुदेव, आपल्या मार्गदर्शनाबद्दल मी ऋणी आहे. उद्या सूर्यदेवाची कृपा मिळवण्यासाठी आम्ही आयुष्याचं सार्थक लावू, असे म्हणत त्याने महर्षींना वंदन केले. इतक्यात राणीही त्या सभागृहात आली होती. तिने अश्रुपूर्ण डोळ्यांनी महर्षींना प्रणाम करून विनंती केली, महाराज, माझ्यासाठी माझा मुलगाच सर्वस्व आहे. आपल्या आज्ञेनुसार आम्ही सर्व करू. कृपया आम्हाला या व्रताची विधी सांगून मार्गदर्शन करा. महर्षी म्हणाले, उद्या पहाटे तुम्ही दोघांनीही पवित्र स्नान करून घ्यायचे. शक्य असल्यास राजकुमाराला सुद्धा गंगाजलाचे काही थेंब अंगावर शिंपडून स्नान घालावे. सूर्य उगवण्यापूर्वीच नदीकाठी जाऊन तयार व्हा. सूर्योदयाबरोबर तांब्याच्या कलशातून पवित्र जलानं सूर्यदेवाला 3 वेळा अर्घ्य अर्पण करा. आदित्य हृदयासारखे स्तोत्र किंवा सूर्यमंत्र पठण करा. दिवसभर उपवास धरा. सूर्यदेवाची मूर्ती किंवा प्रतिमा असेल तर तिची विधिवत पूजा करा. तिला लाल फुले अर्पण करा. धूप दीप दाखवा. संध्याकाळी सूर्यास्तानंतर नैवेद्य अर्पण करून उपवास सोडा आणि आपल्या क्षमतानुसार गरिबांना दानधर्म करा. ह्या विधीने सूर्यनारायण प्रसन्न होतील आणि राजकुमार लवकरच बरा होईल. महर्षींनी प्रेमाने दोघांना आशीर्वाद दिला. तुमच्या पुत्राला दीर्घायुष्य लाभो. राजा आणि राणीने पुन्हा त्यांच्या चरणावर मस्तक ठेवून कृतज्ञता व्यक्त केली. त्यानंतर महर्षी तेथून निघून गेले. दुसऱ्या दिवशी पुन्हा रथ सप्तमीचा शुभ प्रभात उगवला. यावेळी राजा आणि राणीच्या मनात कालच्यापेक्षा वेगळा भाव होता. एकीकडे सूर्यकृपेची आशा होती तर दुसरीकडे मुलाबद्दलची अपार चिंता. पहाटेचा अंधार अजून गडद होता. राजवाड्यात जागोजागी दीपप्रज्वलने करण्यात आली होती. राजकुमार अत्यवस्थ अवस्थेत आपल्या शय्येवर पडला होता. त्याच्या शेजारी राणी रात्रीचा जागरण करून बसली होती. पहाट होताच राजा आणि राणीने व्रताचा संकल्प घेतला.
आणि तयारीस सुरुवात केली. राणीने राजकुमाराच्या कपाळावर हात फिरवला आणि डोळ्यांतून येणारे अश्रू आवरत सूर्यदेवाला मनोमन विनवले, माझ्या लेकराचे रक्षण करा. राजाने काही विश्वासू सेवकांची मदत घेतली आणि नदीवर जाण्याचा मार्ग धरला. राणी मन कठोर करून राजासोबतच बाहेर पडली, कारण तिलाही माहिती होते की पुत्रासाठी सूर्यपूजा करणे हाच शेवटचा उपाय होता. त्या थंड पहाटे राजा आणि राणीने पुन्हा एकदा पवित्र नदीत स्नान करण्यासाठी डुबकी मारली. एक एक थेंब अंगावर घेताना त्यांच्या हृदयातील शिकस्त आणि आशा दोन्ही वाढत होत्या. राजा यशवर्माने पुन्हा रुईच्या 7 पानांनी शास्त्रोक्त स्नान पूर्ण केले आणि सूर्यदेवाचा नामस्मरण करत जलातून बाहेर आला. राणीचे मन मात्र आपल्या आजारी मुलाच्या आठवणीत गुंतलेले होते. तरीही तिनेही धीर करून त्या पवित्र स्नानक्रियेत सहभाग घेतला. स्नानानंतर राजा आणि राणीने घाईघाईने स्वच्छ वस्त्र परिधान केले आणि नदीकाठावर पूर्वेला तोंड करून उभे राहिले. अंधुक प्रकाशात दोघांनीही हस्तपात्रामध्ये शुद्ध जल भरून घेतले आणि सूर्योदयाच्या प्रतीक्षेत राहिले. राजा अधीर झाला होता. त्याचे हृदय मुलाच्या जीवावरून कासावीस होत होते आणि सूर्यदेवाच्या पहिले दर्शन होण्याची तो आतुरतेने वाट पाहत होता. क्षणे लोटली आणि पूर्व क्षितिजावर तपकिरी सोनेरी प्रकाशकण फाकू लागले. येतो आहे प्रकाशदेव, राणीच्या मनाने हाक दिली. त्या क्षणी पूर्वेकडील नभोमंडळात सूर्यनारायणाचे तेजस्वी मंडळ दिसू लागले. राजा यशवर्माने त्वरेने दोन्ही हातांनी जलपात्र उचलले आणि उगवत्या सूर्याच्या दिशेने जल अर्पण करू लागला. ओम आदित्याय विद्महे प्रभाकराय धीमहि. त्याच्या तोंडून स्तोत्र बाहेर पडत होते. राणीचे हातही अर्घ्य देताना किंचित कापत होते. उष्ण अश्रू तिच्या डोळ्यात आले, पण तिने थरथरणाऱ्या मनानेच सूर्यदेवाला जलार्पण केले. उदयमान सूर्याला नमस्कार करून राजा तिथल्या दगडी पायऱ्यांवर कोल्हापुरी बसकर मारून बसला आणि दोन्ही हात कपाळाला लावून नमस्कारात गुंतवले. हे सूर्यनारायण, आमच्या पुत्राला नवीन जीवन द्या, तो घोकत होता. राणीने दोन्ही डोळे मिटून सूर्यदैवताचे चिंतन केले. राजाने मनातून शक्ती एकवटून आदित्य हृदय स्तोत्र मोठ्याने म्हणण्यास सुरुवात केली. प्रत्येक श्लोकासरशी जणू त्याच्या अंतःकरणातील भावना शब्दरूप घेऊन बाहेर पडत होत्या. आदिदेव नमस्तुभ्यं प्रसीद मम भास्कर. स्तोत्राच्या प्रत्येक चरणागणिक राजा एकटक सूर्यबिंबाकडे पाहत राहिला. राणीही बाजूला उभी राहून सूर्याष्टकाचे सूर उच्चारू लागली. त्या दिव्य मंत्रोच्चारातून तिचे सुखाश्रू वाहू लागले. त्या दिवशी राजा आणि राणी दोघांनीही दिवसभर निर्जल उपवास ठेवला. सूर्यदेवाच्या कृपेची परीक्षा बघत असल्याप्रमाणे त्यांनी तनमन अर्पून साधना चालू ठेवली. राजवाड्यातच सूर्यनारायणाची एक सुंदर प्रतिमा ठेवण्यात आली होती. तिच्यासमोर अखंड दीप प्रज्वलित होता. राणी वेळोवेळी त्या दिव्यास तेल व तूप घालत होती आणि ओठांवर सूर्यमंत्राची आवर्तने चालू होती. दर तासागणिक राजदूत आणि वैद्य येऊन राजकुमाराच्या प्रकृतीची माहिती देऊन जात होते. सकाळपासून दुपार झाली तरीही राजकुमाराने डोळे उघडले नव्हते. हीच वार्ता पुन्हा पुन्हा येत होती. राजा आणि राणीची कसोटी लागली होती. तरीही त्यांनी उपवास आणि प्रार्थनेत खंड पडू दिला नाही. दुपारचे सूर्यकिरण तळपू लागले तरी राजकुमार अचेतन अवस्थेतच होता. राणी मनात सूर्यदेवाला हाक देत होती, किती वेळ लावणार आम्हाला, दया करा प्रभो. राजा यशवर्माही यज्ञकुंडासमोर बसून मंत्रपठन करण्यात गुंग होता. पण अधूनमधून त्याचे मन चंचल होऊन राजकुमाराच्या आठवणीनं व्याकुळ होत होते. प्रत्येक क्षण जड जात होता. सायंकाळ जवळ येऊ लागली तसे राजाचे मन अस्वस्थ झाले. उपवासाची समाप्तीची वेळ होत आली होती. जर काही चमत्कार घडायचा असेल तर तो आता किंवा कधीच नाही, असे राजाला वाटत होते. सूर्यदेव क्षितिजाच्या दिशेने झुकत चालले होते. राणी राजमंदिरात सूर्यप्रतिमेसमोर हात जोडून निश्चल उभी होती. तिच्या ओठांवर सूर्यनाम होता, पण मनात मात्र
मुलाचे प्राण वाचू दे स्वामी, हीच रट लागली होती. सूर्यास्ताचा अंतिम क्षण जसजसा निकट येऊ लागला तसतसे राजा आणि राणीच्या हृदयाची धडधड वाढली. सोनेरी सूर्याचे चक्र आता मार्तंडासारखे लाल भडक झाले होते आणि पश्चिम क्षितिजावर झुकले होते. राजा नदीतीरावर उभा राहून डोळ्यांत अश्रू घेऊन तो दृश्य पाहत होता. शेवटचा अर्घ्य अर्पण करण्याची वेळ झाली होती. राजाने शांतपणे तांब्याचे जलपात्र हातात घेतले. राणीही त्याच्या शेजारी येऊन उभी राहिली. दोघांनी डोळे मिटून घेतले. हे सूर्यनारायण, आम्हाला शक्ती द्या, राजा मनात बोलला. त्यांनी उरलेले पवित्र जल सूर्याच्या दिशेने अर्पण केले. तांबरी सूर्यकिरणे त्या जलधारेत चमकून गेले आणि ते काही थेंब राजाच्या अंगावर उडाले. हे भगवान भास्कर, आमची भक्ती निष्फळ जाऊ देऊ नका, राणी थरथरत्या स्वरात म्हणाली. इतक्यात पाठीमागून घाईघाईने पावलांचा आवाज येऊ लागला. राजाने दचकल्याप्रमाणे मागे वळून पाहिले तर राजवैद्य श्वास लागल्यासारखे वेगाने धावत येत होते. त्यांच्या पाठोपाठ काही सेवक होते. राजा काही बोलण्याच्या आधीच राजवैद्य उत्साहित स्वरात ओरडले, महाराज, राजकुमाराने डोळे उघडले आहेत. क्षणभर राजाला विश्वासच बसला नाही. काय? तो उंच स्वरात उद्गारला. राणीचे हृदयही आशेने उडू लागले. दोघेही पाण्याचा कलश तसेच ठेवून वाळू रेतीतून धावत राजवाड्याच्या दिशेने सुटले. राणीची अवस्था तर अशी झाली की आनंदाने ती रडतच सुटली आणि पायातलं भान हरपून धावू लागली. राजमहालात पोहोचताच राजा आणि राणी दोघेही थेट राजकुमाराच्या कक्षात गेले. पाहतात तो काय, कालपर्यंत ज्याची शुद्ध हरपली होती तो राजकुमार आता डोळे उघडून शांतपणे पडला होता. त्याचा ताप उतरला होता. त्याने आपल्या आईवडिलांकडे पाहून ओळख दाखवली. आईला पाहताच त्याच्या डोळ्यांत पाणी तरळलं आणि तो क्षीण आवाजात म्हणाला, आई, मला भूक लागली आहे. ते शब्द ऐकताच राणी स्फुंदून रडू लागली, पण ते अश्रू आनंदाचे होते. हो बाळ, मी आत्ता जेवण देऊ का तुला? ती म्हणाली आणि अलगद त्याच्या कपाळावरून हात फिरवत बसली. राजकुमारानं हलकेच मान हलवून होकार दर्शवला. राजा यशवर्मा हे दृश्य पाहून अभिमान आणि आनंदानं भारावून गेला. त्यानं दोन्ही हात आकाशाकडे जोडले आणि सूर्यदेवाचे स्मरण करून मनातूनच धन्यवाद मानले. या अद्भुत चमत्कारामुळे काही दिवसात राजकुमार पूर्णपणे बरा झाला. तो पूर्वीप्रमाणे तंदुरुस्त आणि हसमुख तरुण बनला. राजवाड्यात आणि राज्यात सर्वत्र आनंदाची लहर पसरली. सूर्यदेवाच्या उपासनेने राजकुमाराचं जीवन आश्चर्यकारकरित्या वाचले होते. हे प्रत्यक्ष चमत्कारासारखे फलित पाहून लोकांचा सूर्यदेवावरील विश्वास अधिकच दृढ झाला. राजा यशवर्मा सूर्यदेवाचे आभार मानता मानता थकत नव्हता. आपल्या अखेरच्या आशेनेही पुत्राचा प्राण वाचवला हे त्याने सूर्यदेवांचे अनन्य उपकार मानले. त्या दिवसापासून राजा यशवर्माने ठरवले की रथसप्तमी हा सण दरवर्षी राजसभेत आणि राज्यात मोठ्या उत्साहाने आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केला जाईल. राजाने स्वतः निश्चय केला की तो आयुष्यभर हा व्रत पाळेल आणि सूर्यनारायणाची सेवा करेल. यशवर्मा राजाने आपल्या संपूर्ण राज्यातील जनतेलाही रथ सप्तमीचे महत्त्व पटवून दिले. प्रत्येक कुटुंबाने हा सौरव्रत जरूर पाळावा असा संदेश त्याने जाहीर केला. ज्यांना आरोग्य समस्यांपासून मुक्ती हवी असेल किंवा घरात शांती आणि समृद्धी नांदावी असेल, त्यांनी सूर्योपासनेला अनन्यसाधारण महत्त्व द्यावे असे तो आवर्जून सांगू लागला. प्रजाजनांनी आपल्या राजाचे सांगणे मानले आणि उत्साहाने सूर्यपूजा करण्यास सुरुवात केली. त्या दिवसापासून कंबोज राज्यात दरवर्षी रथ सप्तमी मोठ्या उत्साहात साजरी होऊ लागली. हळूहळू या घटनेची कीर्ती इतर राज्यांमध्येही पसरली. लोकांनी या घटनेला पुरावा मानून सूर्यदेवाच्या उपासनेला अधिक प्राधान्य द्यायला सुरुवात केली. अशा रीतीने सूर्य जयंतीचा हा उत्सव सर्वदूर प्रसिद्ध झाला. मंडळी,
या कथेतून आपण पाहिले की भक्ती आणि श्रद्धेने केलेली सूर्यदेवाची उपासना कशी फलदायी ठरते. प्रामाणिक भक्तीमुळे अशक्य वाटणारे संकटांवरही मात करता येते. रथसप्तमीच्या व्रताचे हे महात्म्य आपल्याला शिकवते की आरोग्य, आनंद आणि आयुष्यातील प्रकाश हे ईश्वरी कृपेने प्राप्त होतात. फक्त आपली भक्ती अचल आणि निस्वार्थ असायला हवी. तर मंडळी, ही होती रथसप्तमीच्या व्रतामागील सुंदर पुराण कथा. तुम्हाला ही कथा कशी वाटली? मला कमेंटमध्ये नक्की कळवा. कथा आवडली असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. आणि अशाच नव्या कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. पुढील वेळेस एका नवीन कथेसह भेटू. तोपर्यंत राम कृष्ण हरी.